आणि आता अजून एक महत्त्वाची बातमी, नाशिक पोलिसांनी भाऊसाहेब कदम या बांधकाम व्यावसायिकाला अटक केली आहे। सरकारने केलेल्या सदनिका हस्तांतरण कायद्याअंतर्गत ही पहिलीच कारवाई आहे। 1994 साली सदनिका विकत घेऊन आजपर्यंत त्याची खरेदी आणि हस्तांतरण केलं नसल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचं धाबं दणाणलंय। अशा प्रकारच्या इतर सदनिका धारकांविरोधात देखील तक्रार देण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, संपूर्ण राज्यातल्या बिल्डर विश्वाला हादरवणारी अशी ही घटना आहे, काय पार्श्वभूमी आहे या घटनेची? नाशिक शहरामध्ये गेडाम यांनी जे काही बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात आणि त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांच्या विरोधात बीजं पेरली होती, त्याची फळं आता यायला लागली असं म्हणायला हरकत नाही। कारण की नाशिक पोलिसांनी आता मुफाच्या कायद्याचा वापर करून एका बांधकाम व्यावसायिकाला अटक केलेली आहे। कॉलेज रोड या प्रतिष्ठित भागामध्ये या व्यावसायिकाची बिल्डिंग होती आणि सन्मित्र अपार्टमेंट म्हणून या बिल्डिंगमध्ये 94 पासून एका माणसाने फ्लॅट खरेदी केलेला होता, मात्र तरीही त्याला या ठिकाणी हस्तांतरण करण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळे या व्यक्तीनं आज पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला होता। गेल्या 4-5 दिवसापासून या ठिकाणी चौकशी सुरू होती आणि अखेर आज भाऊसाहेब कदम आणि त्याची पत्नी मंगला कदम, जे या बिल्डिंगचे मालक आहेत, या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। पहिली ही नाशिकमधली कारवाई आहे की ज्यामध्ये अशा कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। नाशिक शहरामध्ये असे अनेक फ्लॅट्स आहेत, असे अनेक बिल्डिंग्ज आहेत की ज्यामध्ये सदनिका धारकांना फसवण्यात आलेलं आहे, त्यांना हस्तांतरित करून देण्यात आलेलं नाही, त्यांना अपार्टमेंट्स करून देण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे आता अशा पद्धतीच्या तक्रारी समोर येतील आणि पोलिसांनीही अशा पीडित नागरिकांना आवाहन केलेलं आहे की अशा लोकांनी पुढे यावं आणि पोलिसांमध्ये तक्रार करावी। बिलकुल योगेश, काही आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राज्यातल्या पोलीस खात्याने संपूर्ण पोलिसांसाठी एक परिपत्रक जारी केलेलं होतं, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी तक्रारी कराव्यात असं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि प्रत्येक तक्रारीला लवकरात लवकर प्रतिसाद द्यावा अशा प्रकारचं परिपत्रक राज्यातल्या संपूर्ण पोलिसांसाठी काढण्यात आलं होतं। त्याला नाशिकमध्ये कसा प्रतिसाद मिळताना दिसतोय? खरं म्हणजे नाशिक पोलिसांनी कौतुकास्पद अशी कामगिरी केलेली आहे। या प्रकरणामध्ये लगेचच प्रतिसाद देत या ठिकाणी चौकशी झाली आणि 8 दिवसामध्ये एकूण संपूर्ण माहिती घेऊन याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। पहिल्या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्याची हिंमत नाशिक पोलिसांनी पण दाखवली आहे। खरं म्हणजे नाशिकमध्ये अशा अनेक तक्रारी आहेत, अशा अनेक बिल्डिंग्ज आहेत, मात्र यामध्ये सहसा नागरिक तक्रारी करण्यासाठी पुढे येत नाही। आता शासनानं आवाहन केलं आहे, पोलिसांनी आवाहन केलं आहे, आता तरी तक्रारदारांनी पुढे यावं आणि ज्यांना या पद्धतीनं बांधकाम व्यावसायिकांनी ज्यांचं आर्थिक शोषण केलेलं असेल त्या लोकांनी अशा तक्रारी कराव्यात, जेणेकरून सरकारने केलेल्या कायद्याचा खऱ्या अर्थानं उपयोग होईल। बिलकुल, धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।